नमस्कार मित्रांनो, श्रीशास्त्राच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र प्रेमाने स्वागत करतो. आज दिनांक 27 ऑगस्ट 2026. आज चंद्र दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनंतर मकर राशीमधून कुंभ राशीत प्रवेश करत असून चंद्राचे नक्षत्र आहे धनिष्ठा. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. दुपारपर्यंत चंद्र तुमच्या 10व्या भावात आहे. सकाळी ऑफिसमध्ये तुम्ही एकदम कडक बॉस मोड मध्ये असाल, फक्त कामावर फोकस. पण दुपारी 1:30 नंतर चंद्र लाभाच्या घरात जाईल. त्यानंतर तुमची शिस्त बाजूला राहील आणि तुम्ही ऑफिसमधील मित्रमंडळींसोबत पार्टी किंवा इन्व्हेस्टमेंटचे भन्नाट प्लॅन्स बनवू शकतात. दुपारनंतर अनपेक्षित नफा होऊ शकतो, त्यामुळे दुपारनंतरची वेळ अत्यंत उत्तम जाईल. अश्विनी नक्षत्रात सकाळी ऑफिसमध्ये वरिष्ठांशी आणि दुपारी मित्रांसोबत क्षुल्लक कारणावरनं इगो क्लॅश आणि वाद पूर्णपणे टाळा. वाणीवर नियंत्रण ठेवा. भरणी नक्षत्र आज तुमचे नोकरीतील स्थान आणि दुपार नंतरचा बँक बॅलन्स एकदम सुरक्षित राहील. कृतिका नक्षत्र आज दुपारनंतर अचानक एखाद्या मित्राकडून पैशाची मागणी किंवा कामाची धावपळ सतावू शकते. आज थोडं सावध राहा. शक्यतो मदत करताना विचार करा. मेष राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात लाल रंगाच्या विटेचा किंवा गेरूचा एक छोटासा तुकडा कागदात गुंडाळून ठेवा. कामात ऊर्जा आणि मित्रांची योग्य साथ मिळेल. वृषभ राशीला चंद्र आज दुपारपर्यंत 9व्या घरातून फळ येतील. सकाळी तुम्ही एकदम फिलॉसॉफिकल आणि नशिबाच्या विचारात असाल, पण दुपार नंतर चंद्र 10व्या घरात प्रवेश करेल. मग तुमचा खराब प्रोफेशनल ॲटिट्यूड बाहेर येईल. दुपारी तुम्ही तुमच्या टार्गेट्स आणि करिअर बद्दल एकदम सिरियस व्हाल. आज तुम्हाला तुमच्या कामाचे इन्स्टंट रिझल्ट बघायला मिळतील. कृतिका नक्षत्र आज अचानक एखादी कटकट किंवा ऑफिसमध्ये तांत्रिक धावपळ सतावू शकते. प्लॅनिंग नीट आणि व्यवस्थित करा. रोहिणी नक्षत्र आज तुमच्या हुशारीमुळे किंवा कर्मामुळे तुम्हाला दुपारनंतर अनपेक्षित मोठा धनलाभ मिळू शकतो. मृग नक्षत्र सकाळी प्रवासात किंवा दुपारी ऑफिसच्या कामात अतिविचार करून स्वतःला कन्फ्यूज करू नका. डोकं शांत ठेवून काम करा. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज अंघोळ झाल्यावरती नाभीवरती शुद्ध मधाचा एक थेंब लावा. पोटाचे आरोग्य आणि ऑफिसमधील राजकारण दोन्ही शांत राहतील. मिथुन राशीसाठी चंद्र दुपारपर्यंत 8व्या भावात आहे. सकाळी तुम्ही एकदम सिक्रेट मोड मध्ये असाल. बँक आणि टॅक्सी कामे तुम्ही गुपचूप उरकाल. पण मित्रांनो, दुपारनंतर चंद्र 9व्या घरात जाणार आहे. त्यानंतर जणू काही नशिबाची बंद दारे उघडल्यासारखे वाटेल. तुमचा मूड एकदम फ्रेश होईल आणि लांबच्या प्रवासाचा किंवा ऑनलाईन कोर्स करण्याचा फायनल प्लॅन बनू शकतो. मृग नक्षत्र सकाळच्या 8व्या चंद्राच्या धावपळीत अतिविचार करून स्वतःला थकून घेऊ नका. थोडे डोके शांत ठेवा. आद्रा नक्षत्र आज सकाळी सिक्रेट कामात आणि दुपारनंतर नशिबाच्या साथीत तुम्हाला साक्षात ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. पुनर्वसू नक्षत्र आज अडचणीच्या वेळी आणि प्रवासात योग्य मित्रांची उत्तम साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावरती एक साधा निळा धागा नक्की बांधा. 8व्या चंद्राचा त्रास टळेल आणि भाग्याचा मार्ग मोकळा होईल. कर्क राशीला चंद्र आज दुपारपर्यंत 7व्या भावातून फळे देईल. सकाळी पार्टनर तुमच्याशी एकदम प्रॅक्टिकल आणि हिशोबी वागेल, पण दुपारनंतर चंद्र 8व्या घरात जाईल आणि अचानक पार्टनरचा किंवा तुमचा मूड स्विंग होईल आणि काहीतरी लपवल्याचा संशय येऊ शकतो. आज संध्याकाळी गाडी चालवताना आणि फास्ट फूड खाताना अतिशय सावध राहा आणि आपल्या पार्टनरवर संशय घेऊ नका. पुनर्वसू नक्षत्र आज भागीदारीत आणि दुपारनंतरच्या कटकटीमध्ये मित्रांची योग्य साथ मिळेल. पुष्य नक्षत्र आज विनाकारण वेगात गाडी चालवणे, नवीन करार करणे किंवा पार्टनर सोबत वाद घालणे पूर्णपणे टाळा. आज धोका आहे. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अश्लेषा नक्षत्र आज सकाळी भागीदारीत आणि दुपारनंतर गुप्त कामात तुमचे निर्णय 100% अचूक आणि यशस्वी ठरतील. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये 3 अख्खे गव्हाचे दाणे एका कागदात बांधून ठेवा. दुपारनंतरच्या 8व्या चंद्राची नकारात्मक ऊर्जा लांब राहील. सिंह राशीच्या लोकांना दुपारपर्यंत चंद्र 6व्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्ही विरोधकांच्या एकदम छातीवरती उभे राहून तुमचे काम उरकाल, पण दुपारी 1:30 नंतर चंद्र 7व्या भावात जाईल. मग तुमचा सगळा अग्रेसिव्ह अवतार शांत होईल आणि तुम्ही तुमच्या पार्टनरशी गोड बोलण्याचा प्रयत्न कराल. संध्याकाळी जोडीदारासोबत शॉपिंगला जाण्याची वेळ येऊ शकते आणि संध्याकाळची वेळ आनंदाची जाईल. मघा नक्षत्र आज सकाळी सहकाऱ्यांशी आणि दुपारी जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून होणारे गैरसमज टाळा. आज वाणीवर नियंत्रण ठेवा. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज तुमचे आरोग्य, विरोधकांपासून तुमचे संरक्षण आणि नाते एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज दुपारनंतर अचानक एखाद्या पार्टनरच्या खर्चामुळे किंवा कटकडीमुळे धावपळ सतावू शकते. त्यामुळे थोडं त्याला समजून घ्या. वाद करू नका. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना एका कुंडीत किंवा झाडाला
थोडेसे गुळाचे पाणी घाला. विरोधक शांत राहतील आणि नात्यात गोडवा वाढेल. कन्या राशीसाठी चंद्र आज दुपारपर्यंत 5व्या भावात आहे. तुमचे डोके एकदम डेटा अनालिसिस मध्ये एकदम शार्प चालेल. शेअर मार्केटमध्ये प्रॅक्टिकल निर्णय घ्याल. पण दुपारनंतर चंद्र 6व्या भावात जाईल. दुपारी अचानक तुम्हाला ऑफिसमधून काहीतरी किचकट आणि पेंडिंग काम दिलं जाईल. संध्याकाळी पोटाची आणि ऍसिडिटीची काळजी घ्या. आज बाहेरचा आहार करू नका आणि काम करताना डोकं शांत ठेवा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळी शेअर मार्केट किंवा दुपारी ऑफिसच्या कामात अचानक तांत्रिक अडथळे येऊ शकतात. प्लॅनिंग नीट करा, अन्यथा आज शांत राहा. हस्त नक्षत्र आज तुमच्या हुशारीमुळे किंवा कामाच्या पद्धतीमुळे अनपेक्षित मोठा धनलाभ किंवा कौतुक मिळू शकते. चित्रा नक्षत्र एकाच विषयावरती किंवा आरोग्याच्या छोट्या तक्रारीवर अति विचार करून स्वतःला कन्फ्यूज करून घेऊ नका. डोकं शांत ठेवा, आहार चांगला घ्या आणि आराम करा. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ ओली हळद एका पिवळ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. बुद्धीची दिशा योग्य राहील आणि विरोधकांचे राजकारण फ्लॉप होईल. तूळ राशीला चंद्र आज दुपारपर्यंत 4थ्या घरातून फळे देईल. सकाळी घरात तुम्हाला सगळं नीटनेटकं आणि शिस्तबद्ध हवं असेल, पण दुपारनंतर चंद्र 5व्या घरात जाईल आणि मग तुमचा खरा चिल अँड रोमॅन्टिक मूड सुरू होईल. संध्याकाळी मुले किंवा मित्रांबरोबर कुठेतरी बाहेर जाण्याचा किंवा वेब सिरीज बघण्याचा भारी प्लॅन होईल आणि आज आपल्याला संध्याकाळची वेळ आनंदाची जाईल. चित्रा नक्षत्र सकाळी घरगुती कामात आणि दुपारी शेअर मार्केटच्या निर्णयात ओव्हर थिंकिंग करून टेन्शन घेऊ नका. टेन्शन येत असेल तर शांत राहा आणि काळजी घ्या. स्वाती नक्षत्र आज घरगुती कामात आणि मनोरंजनामध्ये तुम्हाला साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. विशाखा नक्षत्र आज घरातील कामे उरकण्यासाठी आणि संध्याकाळच्या पार्टनीसाठी मित्रांची उत्तम आणि भक्कम साथ मिळेल. आजचा दिवस एकदम आनंदाचा जाईल. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये हलक्या गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचा रुमाल नक्की ठेवा. घरातील कटकटी दूर राहतील आणि मूड एकदम फ्रेश राहील. वृश्चिक राशीसाठी चंद्र आज दुपारपर्यंत पराक्रमाच्या भावात आहे. सकाळी तुमचा कम्युनिकेशनचा स्पीड आणि मीटिंग्स एकदम कडक असतील, पण दुपारनंतर चंद्र 4थ्या भावात जाईल आणि दुपारी अचानक तुम्हाला कामाचा कंटाळा येईल आणि मला आता फक्त शांत घरी जाऊन सोफ्यावरती बसायचंय अशी भावना निर्माण होईल. संध्याकाळी घरच्यांसोबत क्वालिटी टाइम घालवण्याचा उत्तम दिवस आहे. विशाख हा नक्षत्र आज सकाळी प्रवासात आणि दुपारनंतर घरातील कामात योग्य मित्रांची उत्तम साथ लाभेल. अनुराधा हा नक्षत्र आज धोका आहे. आज सकाळी प्रवासात घाई करणे किंवा दुपारनंतर प्रॉपर्टीच्या वादात पडणे पूर्णपणे टाळा. आज थोडी काळजी घ्या. ज्येष्ठा नक्षत्र आज सकाळी तुमचे धाडसी निर्णय आणि दुपारनंतर घरगुती प्लॅन 100% यशस्वी ठरतील. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात तांब्याची एक छोटी तार कागदात गुंडाळून ठेवा. संवादातील तुमचा प्रभाव आणि घरातील सुख कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. धनुराशीच्या लोकांनो, चंद्र दुपारपर्यंत पैशाच्या घरात आहे. सकाळी तुम्ही एकदम कडक फायनान्स मिनिस्टर असाल, पण 1 रुपयाही फालतू खर्च होऊ देणार नाही. पण दुपारनंतर चंद्र 3ऱ्या भावात प्रवेश करेल, मग तुमच्यात प्रचंड ऊर्जा संचारेल. सोशल मीडियावरती तुम्ही ऍक्टिव्ह व्हाल आणि भावंडांसोबत आणि मित्रांसोबत कुठेतरी शॉर्ट ट्रिपला जायचा प्लॅन बनू शकतो. मूळ नक्षत्र आज तुमचे ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि दुपारनंतरचे धाडसी निर्णय 100% यशस्वी होतील. पूर्वाषाढा नक्षत्र आज दुपारपर्यंत पैशावरून किंवा दुपारी भावंडांशी होणारे गैरसमज टाळा. क्षुल्लक कारणावरनं वाद करू नका. आज थोडी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र आज तुमचा बँक बॅलन्स आणि दुपारनंतरचा प्रवास एकदम सुरक्षित राहील. धनुराशीसाठी उपाय आहे. आज कपाळावरती किंवा गळ्यावरती केशरचा एक हलका टिका नक्की लावा. पैशाची बचत होईल आणि संवादात गोडवा राहील. मकर राशीसाठी चंद्र आज दुपारपर्यंत थेट तुमच्याच राशीमध्ये आहे. सकाळी तुम्ही या चित्रपटाचे मुख्य हिरो आहात. तुमचा रुबाब एकदम कडक असेल, पण दुपारनंतर चंद्र दुसऱ्या म्हणजेच पैशाच्या घरात जाईल. मग तुमचा सगळा फोकस हिशोब आणि सेव्हिंग्सवर शिफ्ट होईल. कुटुंबात बसून तुम्ही आर्थिक गुंतवणुकीवरती सखोल चर्चा करू शकतात. उत्तराषाढा नक्षत्र आज तुमचे व्यक्तिमत्व, आरोग्य आणि बँक बॅलन्स पूर्णपणे सेफ राहील. श्रवण नक्षत्र आज दुपारनंतर अचानक कुटुंबात एखादा आर्थिक खर्च धावपळ सतावू शकते. सावध राहा आणि आवश्यकता असल्यास काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल आणि अनपेक्षित धनलाभ आणि आनंद मिळण्याचा सुंदर योग आहे. मकर राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डाव्या खिशात एका काळ्या कपड्यात थोडेसे मोहरीचे दाणे बांधून ठेवा. तुमचा प्रभाव अबाधित राहील आणि पैशाची गळती थांबेल. कुंभ राशीला चंद्र आज दुपारपर्यंत 12व्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्हाला तुमच्याच बडबडीचा आणि गर्दीचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो, पण मित्रांनो, दुपारनंतर थेट चंद्र तुमच्याच राशीत एंट्री मारणार आहे. त्यानंतर तुम्ही स्वतःच्याच जुन्या चुका शोधून एकदम सुपरचार्ज व्हर्जन मध्ये बाहेर याल. तुमचा मूड एकदम फ्रेश होईल आणि दिवस उत्तम जाईल. धनिष्ठा नक्षत्र सकाळचा एकांतातील कंटाळा दुपारनंतर साक्षात अनपेक्षित आनंद आणि फायद्यामध्ये बदलू शकतो. शततारका नक्षत्र सकाळी खर्चावरून आणि दुपारी स्वतःच्या लुकवरून जास्त ओव्हर थिंकिंग करून नका. रिलॅक्स राहा, थोडा आराम करा.
पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी परदेशाच्या कामात आणि दुपारी प्रत्येक निर्णयात तुम्हाला साक्षात ईश्वराची व्हीआयपी साथ मिळते. आजचा दिवस तुम्हाला परदेशी कामासाठी उत्तम जाईल. कुंभ राशीसाठी उपाय हा सकाळी बाहेर पडताना एका पांढऱ्या कागदात खडी साखरेचा एक छोटा खडा बांधून खिशात ठेवा. सकाळचा मानसिक त्रास टळेल आणि दुपार भारी जाईल. मीन राशीला चंद्र आज दुपारपर्यंत लाभाच्या घरातून फळे देईल. सकाळी तुम्ही नेटवर्क मध्ये एकदम रुबाबदार वावराल आणि नफा कमवाल, पण दुपारनंतर चंद्र 12व्या घरात जाईल. दुपारी अचानक तुम्हाला गर्दीचा कंटाळा येईल. आता मला कोणाशी बोलायचं नाही असं तुम्हाला एकांतात बसून ऑनलाईन शॉपिंग किंवा आध्यात्मिक वाचन करायला आवडेल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र सकाळी नेटवर्किंग मध्ये आणि दुपारी एकांतात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्हीआयपी साथ मिळेल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज नफाच्या ठिकाणी आणि अडचणीच्या वेळी योग्य मित्रांची उत्तम साथ लावेल. रेवती नक्षत्र आज सकाळी फायद्याच्या नादात मोठी रिस्क घेणे आणि दुपारी विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करणे पूर्णपणे टाळा. आज थोडी काळजी घ्या, आज धोका आहे. आज विचारपूर्वक निर्णय घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा पाकिटात एक छोटी खारीक एका कागदात गुंडाळून ठेवा. नफ्यात वाढ होईल आणि दुपार नंतरचा मानसिक त्रास पूर्णपणे टळेल. तर मित्रांनो, हा होता 27 ऑगस्टचा शिस्त ते नेटवर्किंग असा एकदम फ्रेश आणि 100% अचूक नक्षत्रांचा लेखाजोखा. आज दुपारी 1:30 नंतर तुमच्या कामाची पद्धत कशी बदलली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.